ॲझोला शाश्वत पूरक पशुखाद्य. आपल्या देशाची लोकसंख्या आणि दुधाची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे पशुपालन आणि दुग्ध व्यवसायात शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्यास चांगल्या प्रकारची आर्थिक प्राप्ती होऊ शकते. चारा टंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे जनावरांना संतुलित आहार दिला जात नाही. त्यामुळे दूध उत्पादन आणि प्रजोत्पादनावर परिणाम झालेला दिसून येतो. दूध उत्पादनावरील खर्चामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात खर्च कमी करून दूध उत्पादन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठीचा उत्तम, स्वस्त आणि किफायतशीर पर्याय म्हणून ॲझोलाचा पशु आहारात वापर वाढत आहे. ॲझोला ही पाण्यावर मुक्तपणे तरंगणारी शैवाल वर्गातील वनस्पती आहे. ॲझोलाचा वापर मुख्यत्वे करून भात पिकामध्ये जैविक खत म्हणून केला जातो. नत्र स्थिरीकरण गुणधर्मामुळे तसेच नत्राच्या जास्त प्रमाणामुळे या हिरवळीचा खत म्हणून देखील वापर केला जातो. ॲझोलामध्ये कोरड्या वजनानुसार 25 ते 30% प्रथिने, 10 ते 15% खनिजे आणि 7 ते 10% अमिनो आम्ल, जैविक क्रियाशील पदार्थ आणि बायोपॉलिमर असतात. ॲझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त व लिग्निनचे प्रमाण कमी असल्या कारणाने जनावरांना सहज पचते. या सर्व गुणधर्मांमुळे ॲझोलाचा दुभत्या आणि इतर जनावरांसाठी पूरक खाद्य म्हणून वापर वाढत आहे. ॲझोलाचे उत्पादन घेण्याची पद्धत अतिशय सोपी आणि कमी जागेत व कमी खर्चात करता येणारी आहे. ॲझोलाच्या वाढीसाठी 20 ते 30 डिग्री इतके सेल्सिअस तापमान लागते आणि 50% सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यासाठी वाफा, झाडाखाली किंवा शेड नेटचा वापर करून सावलीत करावा. माझं नाव श्रीमंत त्र्यंबकराव कदम, राहणार अक्करवाडी, तालुका, जिल्हा लातूर. शिक्षण BA थर्ड इयर झालेलं आहे. विशेष म्हणजे शेती, माझा व्यवसाय शेती आहे आणि क्षेत्र जास्त असल्यामुळं ही दुग्ध व्यवसायाचा एक जोडधंदा म्हणून आपल्या शेतीला पूरक केलेला आहे. तर मांजरा विज्ञान केंद्राकडून आपल्याला डेमो म्हणून ॲझोलाचे 2 प्लॅन्ट मिळालेले आहेत आणि आणखी 1-2 करायची तयारी दर्शवलेली आहे. कारण की आपल्याला दुधामध्ये चांगली वाढ व्हावी ह्या उद्देशानं ॲझोलाचे प्लॅन्ट वाढवायचा आहे. आणि विशेष म्हणजे जे आपल्या जनावरांसाठी खर्च जे शेंगदाणा पेंडचा कंटिन्यूमध्ये 100 रुपये होत होता ते आता कमी झालेलं आहे ॲझोलामुळं. आणि दुधात पण 1 ते 2 लिटरनं वाढ झालेली आहे. गाईचं दूध सरासरी 22 ते 23 लिटर एका गाईचं निघू शकते. तर अशा 3 गाई आहेत. तर 3 गाईच्या उद्देशानं आम्हाला ते ॲझोलाचं जास्त वाढ करायची आहे. पाण्याच्या प्रचरतेमध्ये पण सुधारणा झालेली आहे. एकंदरीत म्हणजे ॲझोला हे जनावरांसाठी खूप आवश्यक आहे आणि प्रत्येक शेतकरी पण अशाच पद्धतीने करावा एक माझा उद्देश आहे. एका जनावरास दररोज 1.5 ते 2 किलो ॲझोला देण्यासाठी जमिनीत आणि जमिनीच्या वर 12 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 9 इंच खोल या आकाराचा वाफा तयार करावा. वाफ्याचा पृष्ठभाग समपातळीत करून पृष्ठभागावर लहान खडे अथवा दगड असतील तर काढावेत. तयार झालेल्या वाफ्यांवर जाड प्लास्टिक पेपर अंथरून घ्यावा.
वाफ्याच्या बाहेरील पेपरवरती माती लावून घ्यावी. त्यानंतर वाफ्यातील प्लास्टिक पेपरवरती 15 ते 20 किलो सुपीक खडे विरहित माती पसरून घ्यावी. तीन किलो ताजे शेण, 40 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 40 ग्राम खनिज मिश्रण पाण्यात मिसळून वाफ्यातील मातीवरती टाकावे. वाफ्यात 10 सेंटीमीटर पाण्याची पातळी येईपर्यंत पाणी सोडावे. नंतर वाफ्यातील मिश्रण ढवळून घ्यावे. अशा प्रकारे तयार केलेल्या वाफ्यातील पाण्यावर 1 किलो ताजे व शुद्ध ॲझोलाचे वनस्पती बीज सोडावे. सुरुवातीस वाफा ॲझोलाने भरण्यासाठी साधारणपणे 10 दिवस लागतील. या काळामध्ये वाफ्यातून ॲझोला काढू नये. वाफा ॲझोलाने भरल्यानंतर दररोज ॲझोला काढावा. वाफ्यातून ॲझोला काढण्यासाठी चाळणीचा वापर करावा. काढलेला ॲझोला पाण्याने स्वच्छ धुवून जनावरास खाऊ घालावा. सुरुवातीस खुराकात एकास एक या प्रमाणात मिसळून ॲझोला द्यावा. जनावरांना ॲझोलाची सवय झाल्यास पशुखाद्यात न मिसळताही ॲझोला दिल्यास जनावरे आवडीने खातात. ॲझोलाची वाढ चांगली होण्यासाठी दर आठवड्याला 1.5 किलो ताजे शेण, 40 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट, 40 ग्राम खनिज मिश्रण पाण्यात मिसळून टाकावे. वाफ्यातील पाण्याची पातळी 8 ते 10 सेंटीमीटर इतकी कायम राहील याची काळजी घ्यावी. दर 15 दिवसांनी वाफ्यातील 15% पाणी तर 60 दिवसांनी 35% माती बदलावी. 6 महिन्यानंतर वाफ्यातील पूर्ण ॲझोला काढून घेऊन वाफा स्वच्छ धुवून नव्याने तयार करावा. दुभत्या जनावरांना दररोजच्या आहारासोबत 1.5 ते 2 किलो ॲझोला खाऊ घातल्यामुळे 10 ते 15% दूध उत्पादनात वाढ होते. तसेच पशुखाद्यावरील खर्च 10 ते 25% कमी करता येतो. जनावरांना पोषक चारा मिळाल्यामुळे शरीर प्रकृतीत सुधारणा होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे चारा टंचाईच्या काळात ॲझोलामुळे जनावरांना पोषक चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे एका जनावरासाठी वाफा तयार करण्यास साधारणपणे 900 ते 1000 रुपये खर्च येतो. मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर सन 2009 ते सन 2010 पासून ॲझोलाचा जनावरांच्या आहारात वापर वाढावा म्हणून प्रयत्न करीत आहे.
केंद्राच्या प्रक्षेत्रावर असणाऱ्या अझोला उत्पादन प्रकल्पातून शेतकऱ्यांना अझोला बीज पुरवठा तसेच मार्गदर्शन केले जाते. तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रादेशिक घेण्यात आहे आणि आत्मांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर राबण्यात आहे. आज शेतकरी अझोला उत्पादनाचा फायदा घेत आहेत आणि संपर्क तंत्रज्ञान शेतावर वापरत आहेत. त्यातून निघालेला अझोला जनावरांना देत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पशुपालक शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होत असून जे वापर करीत आहेत त्यांना फायदा होताना दिसून येत आहे.